कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र असा संताप व्यक्त केला। जरांगेंनी एकनाथ शिंदे यांच्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे या सगळ्यांवरती निशाणा साधलाय। एकनाथ शिंदेंच्या सर्व जागा पाडणार असा इशारा जरांगेंनी दिलाय। तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं नोंदी रद्द करा म्हणून पत्र आल्याचा दावा देखील जरांगे करतायत। तुम्ही मराठ्याचं आयुष्य बर्बाद करणार तर शिंदे साहेबांचे मी इतके शिटा पाडणार की शिंदे साहेबाला आयुष्यात पश्चाताप आला नसतं। पैसे नोटा नाही चलत साहेब, मोदी साहेबांनी लोकसभेला लई नोटा चाललेल्यात लोकाला, काहीच वाकडं नाही झालं मराठ्याचं। मी झोपून टाकीन तुमचे सगळे। या लेकरांचं पाप कोण डोक्यावर घेणार आता? फडणवीस तुम्ही का? त्या बावनकुळ्याच्या सांगण्यावर बावनकुळ्याचं पत्र देतो, इन्व्हेस्टमेंट करून दिलं त्यांनी, या नोंदी रद्द करा म्हणून। हो, हे फडणवीस लक्षात ठेवा तुम्ही। आता त्या बावनकुळ्याने मराठ्यांचं वाटोळं करायचं ठरवलंय। त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून पत्र दिलंय की नोंदी रद्द करा। तुमचे निवडून नाही आले म्हणून तुमच्या निवडणुकीसाठी माझे मराठी लोक मारणार तुम्ही? ठीक आहे, एखादी गलती मराठ्याकडून झाली असेल तुम्हाला निवडून द्यायची, पण पुढे आणखीन 2029ला आमच्याच हातात येत तुम्ही। आम्ही एवढा मोठा बदला घेऊ तुमचा, हे तुमच्या आयुष्यातही तुम्ही कधी बघितलं नसेल की कांड्यावर मोजणे इतके सुद्धा लोक युती सरकारचे निवडून आले नाहीत। कारण तुम्ही जर आमच्या नरडीचा आता पोरांचा घोट घेणार असला तर मी काय गप्प बसायला तयार नाही। दरम्यान शिवसेनेचे मंत्री, आमदार आणि खासदार यांनी नेमकं काय म्हटलं आपण ते देखील बघूया। मनोज दादांशी मी खरं तर आत्ताच बोलणार होतो, प्रेसच्या अगोदर कदाचित मी बोलणार होतो, परंतु मी बोलू शकलो नाही। मी आता त्यांच्याशी दूरध्वनीवरनं किंवा मोबाईलवरनं चर्चा करणार आहे आणि नक्की काय अडचण निर्माण झाली, कारण मी देखील त्या समितीवर आहे। समितीच्या अध्यक्ष विखे पाटलांकडे मी तो विषय मांडेल आणि जर आवश्यकता भासली तर माननीय शिंदे साहेब आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे देखील आम्ही हा विषय मांडू। तुरळक जे विषय असतील त्या विषयावर निश्चितपणे सरकारची भूमिका नेहमी सकारात्मक राहिलेली आहे की मनोज जरांगेंच्या ज्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्यांची पूर्तता कशी करता येईल यासाठी सरकार कटिबद्ध आहे। त्यांनी माझ्याशी चर्चा करताना नेहमीच एकनाथ शिंदे साहेबांचं कौतुक केलं होतं आणि एकनाथ शिंदे साहेबांनंतर मला बोलताना त्यांनी हेही सांगितलं की तो सरनाईक साहेब तुमचंही मला कौतुक करावं लागेल, कारण मी फोन केल्यानंतर आमचे सगळे कामं तुम्ही करतात। त्यामुळे आज काय झालं 24 तासामध्ये मला हे कल्पना नाही। ज्योती शिंदे यांचं कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी तक्रार करणाऱ्या सचिन खलसेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली। ज्योती शिंदे यांनी जे कुणबी प्रमाणपत्र बनवून आणलं यामध्ये त्रुटी होत्या असं तक्रारदार सचिन खलसे यांनी म्हटलंय। त्यांनी एबीपी माझाला ही प्रतिक्रिया दिली, आपण बघूया। मी तक्रार केली होती, तुम्हाला नेमका संशय आला कुठे? जेव्हा मी समाज कल्याणमध्ये जात पडताळणी समितीकडे दुसऱ्या कामानिमित्त गेलो असता त्याची सुद्धा तिथं फाईल बघण्यात आली माझ्याकडनं आणि मला असं कळलं की हे उर्दू भाषेतलं ट्रान्सलेशन आहे, यांनी याच्या पद्धतीने तयार करून घेतलेलं आहे, म्हणून मी तिथून पुढं समाज कल्याणला तक्रार दाखल केली। काय पुरावे आढळले, नेमकं तुमचं काय मत आहे? त्यांनी जे उर्दू भाषेतलं 1919चं फसली भाषेमधलं जे एक कागद आहे याच्या ट्रान्सलेशन करून त्यांनी स्वतः जे आणलेलं आहे दहीहंडेनी, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं यशवंत शहाजी दहीहंडे असं करून आणलेलं आहे। त्यांच्या सोयीनुसार केलं त्यांनी। ऍक्च्युली हे तसं नाहीच आहे। मी पण तेच प्रमाणपत्र 1919चे फसली भाषेमधलं उर्दू डॉक्युमेंटचे मी पण ट्रान्सलेशन करून आणले। हे यशवंत शहाजी आहे, यशवंत शहाजी दहीहंडे आहे। ऍक्च्युली असे मी 4 करून आणलेले आहे। माझ्याकडे 4 डॉक्युमेंट्स आहे माझे विविध, म्हणजे मी नांदेडहून एक आणलं, एक पुण्याहून आणलेलं आहे, एक अमरावतीहून आणलेलं आहे। हे सगळीकडे त्यांनी हनुमंतच दिलेला आहे, पण यांनी यांच्या सोयीसाठी यशवंत दाखवलं आणि यशवंत हे ज्योती श्रीधर दहीहंडे यांचे खापर पंजोबा दाखवले आहे। ऍक्च्युली हे ज्यांचं हनुमंत दहीहंडे आहे हे यांचं ओरिजिनल कुणबी आहे, पण यांचा आणि ज्योती श्रीधर दहीहंडेचा काही काडी मात्र संबंध येत नाही। ट्रान्सलेटच खोटं केलेलं आहे, ट्रान्सलेशनच खोटं केलं, त्यांच्या पद्धतीनं करून घेतलं आणि हे असं तसं केलं नाही। ट्रान्सलेशन देताना बी काहीतरी चिरीमिरी केली असेल। ट्रान्सलेशन ज्यांनी करून दिलं ना, यांनी हे सहज नसन करून घेतलं, त्यांनी बी $1-2 लाख यांच्याकडून घेतले तेव्हाच करून दिलेलं आहे। ऍक्च्युअली मी ज्यांच्याकडून करून आणलं त्यांनी त्यांची साधारण फी घेतलेली आहे।
आणि जे खरं आहे ते त्यांनी करून दिलं. ते माझ्या संघ हायकोर्टात यायला सुद्धा तयार आहे की आम्ही हायकोर्टात नाही, सुप्रीम कोर्टात सुद्धा सांगायला तयार आहोत की हनुमंताच आहे.